नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड आईस्क्रीम। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप साखर आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथं अर्धा कप दूध घ्यायचं आहे। त्यानंतर 3 चमचे फूड कस्टर्ड पावडर घालायचे आहे आणि मिक्स करायचं आहे। गिठुळ्या नाही होऊन द्यायच्या त्यामध्ये। साखर विरघळल्यानंतर हे फूड कस्टर्ड पावडरचं दूध घालायचं आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे। पाच मिनिटं उकळून द्यायचं आहे। घट्ट झाल्यानंतर आपण ते थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत। थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर 1 कप व्हिप क्रीम घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। ती आपल्याला 10 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। त्यानंतर हे थंड झालेलं फूड कस्टर्ड पावडरचं दूध त्यामध्ये आपण घालणार आहोत आणि 5 मिनिटं मिक्सरला फिरवणार आहोत। परत अर्धा तास फ्रीजमध्ये आपल्याला असंच मिक्सरचं भांडं ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटं परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीम 7 ते 8 तास ही फ्रीजरमध्ये ठेवायची आहे। तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स किंवा तुटी फ्रुटी घालायची आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।